हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहे मस्त जबरदस्त असा पनीर पराठा। त्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि 2 चम्मच तेल घालून अगदी मऊ अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे, मळून घ्यायची आहे। कणिक मळून झाल्यानंतर ती 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायची। आता आपण सारणाची तयारी करूया। यासाठी मी 2 वाट्या पनीर अगदी बारीक किसून घेतलेला आहे, 1 वाटी कोथिंबीर आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा। आता हे पनीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून घ्यायचा आहे। पनीर अगदी बारीक किसून घ्यायचं आणि कांदा अगदी बारीक चिरलेला हवा। कांदा जर तुम्ही जाडसर ठेवला तर पराठा लाटताना फाटू शकतो, त्यामुळे कांदा अगदी बारीक चिरायचा। आता यामध्ये मी घालते आहे 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे 1 चम्मच जिरेपूड। जिरेपूड घातल्यानंतर आपल्याला घालायचे आहे 1 चम्मच गरम मसाला। सर्व साहित्य अगदी व्यवस्थित टाकायचं। आता मी घालते आहे 1 चम्मच चाट मसाला। तुम्ही चाट मसाल्याऐवजी आमचूर पावडर देखील टाकू शकता। 1 चम्मच बारीक केलेल्या लसणाची पेस्ट आणि 1 चम्मच आलं बारीक किसून घेतलेलं आहे मी। आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आणि त्याचे असे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। सर्व मिश्रणाचे मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता कणिक आपली छान सेट झालेली आहे, फुललेली आहे। त्यावर 2 चम्मच तेल घालून तिला थोडं नरम करून घ्यायचं आणि लगेच त्याचे पण मिश्रणाचे ज्या आकाराचे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत त्याच आकाराचे आपल्याला कणकीचे देखील गोळे बनवून घ्यायचे आहेत। सर्व गोळे बनवून झाले की त्यामधून एक गोळा घेऊन आपल्याला कणकीचा एक गोळा घ्यायचा आणि असं गोलसर वाटीच्या आकाराचं जशी आपण पुरणपोळी बनवतो ना त्या प्रकारे आपल्याला त्याच्या अशा वाटीच्या आकाराचा गोलसर गोळा बनवून त्यामध्ये हे सारण भरायचं आणि त्याच्या कडा अशा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या। कडा बंद केल्यानंतर वर जो शिल्लकचा एक्स्ट्राचा जो कणिक उरतो ती काढून घ्यायची आणि हाताने असं दाबून मिश्रण सगळीकडे पसरलं पाहिजे, जेणेकरून पराठा फुटला नाही पाहिजे। म्हणून असं सगळीकडे असं हाताने असं दाबून दाबून व्यवस्थित ते मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आणि लगेच आपल्याला लाटायला घ्यायचं आहे। अगदी हळुवारपणे, जास्त दाबून नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा अगदी छान असा लाटून झालेला आहे। तवा मी गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर। आता हा पराठा आपण तव्यावर घालूया। तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं किंवा बटर लावू शकता किंवा तेलही लावू शकता तुम्ही। मला तूप आवडते म्हणून मी तूप लावत आहे। तूप लावून मस्त मंद आचेवर खरपूस असे हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी अगदी भरपूर तूप लावून आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत। अगदी खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्या। मस्त खा, स्वस्त रहा। मुलांच्या टिफिनकरिता म्हणा किंवा तुमच्या हस्बंडच्या टिफिनकरिता म्हणा, प्रोटीन पॅक आणि दिवसभर मौसूद राहतील असे हे पनीर पराठा एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी अर्चना पुन्हा भेटेल एका नवीन आणि वेगळ्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।